कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। खेड तालुक्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। गेली तब्बल 3 दशकं रखडलेली न्यू मांडवे आणि पोयनार धरण प्रकल्प अखेर मार्गी लागले असून राज्य सरकारकडून 464 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। 1994-95 पासून प्रलंबित असलेल्या प्रकल्पांना आता गती मिळाली असून शिवसेना नेते रामदास कदम आणि गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे हा निर्णय शक्य झाल्याचं सांगितलं जात आहे। गेली अनेक वर्ष सन्माननीय रामदासभाईंनी संघर्ष केलाय। गेली अनेक वर्ष आता मागील 6 वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना माझ्या मतदारसंघामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामधील ह्या जलसंपदाच्या प्रकल्पांना गती मिळावी किंवा त्यांच्या सुपरमा ज्या रखडलेल्या आहेत त्या मिळाव्यात ह्याकरता मी विशेष प्रयत्न करत होतो आणि या सर्वांचा पाठपुरावा करत असताना आज अतिशय आनंदाची बातमी आहे। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, उपमुख्यमंत्री माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील, दोघांची मनापासून आभार मानतो। आज रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 2 प्रमुख प्रकल्प खेड तालुक्यामधील हे असलेले प्रकल्प म्हणजे पहिला म्हणजे पोयनार, जवळपास मागील 20-25 वर्ष या धरणाचं काम रखडलेलं आहे, थांबलेलं होतं। तर त्यासोबतच न्यू मांडवे हा जो प्रकल्प आहे त्याचे देखील काम 20-25 वर्ष मागील हे रखडलेलं काम होतं। दोन्हीही कामांना ही सुधारित प्रशासकीय मान्यता ही प्रदान करण्यात आलेली आहे। भाईंच्या पाठीमागे दादांनी अतिशय खूप प्रयत्न केले। आपण पाहायला गेलं तर दादा मंत्री झाल्यानंतर त्यांच्या ह्या 1.5 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मंत्रालयामध्ये या धरणासंदर्भात 48 मीटिंग झाल्या आणि हा सर्व आढावा या धरणावरती जी कमिटी नेमलेली आहे त्या कमिटीला आम्ही या ठिकाणी दिलेला होता। तरी सुद्धा काही विरोधक दादांवर टीका करायचं काम त्यांचं चालू होतं की त्यांना वाटत होतं की या धरणाला निधी उपलब्ध होणार नाही। परंतु आज आपण या खेड तालुक्याचा जर विचार केला, या खेड तालुक्यामध्ये अनेक धरणं दादांच्या माध्यमातून मंजूर झाली। या अष्टक्रोशीमध्ये जो हा दुर्गम भाग आहे या ठिकाणी जी आम्हाला पाण्याची टंचाई भासत होती ते लक्षात घेऊन सन्माननीय रामदासभाई कदम यांनी त्यांच्या कालावधीमध्ये 1994 मध्ये हे धरण चालू केलं, भूमिपूजन करून चालू केलं। परंतु मधल्या काळामध्ये काम थांबलं होतं आणि त्याची पूर्तता पुन्हा एकदा माननीय भाईंचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे गृहराज्यमंत्री यांनी हे काम पुन्हा मंजूर करून घेतलं। सन्माननीय भाईंचं स्वप्न जे आहे ह्या कोकणातील ही जी दुर्गम भागातली गावं आहेत ती ओलिताखाली आली पाहिजे, संपूर्ण जमीन ही सुपीक झाली पाहिजे। मुंबईचा पुण्याचा सगळे तरुण पुन्हा एकदा गावामध्ये येऊन ही सगळी जागा ओलिताखाली आणून शेती केली पाहिजे, हे जे स्वप्न आहे ते स्वप्न पूर्णाचं काम योगेश दादांच्या माध्यमातून होत आहे। आम्ही बघतो आज पाणी मिळेल, आज धरण होईल, उद्या होईल, भाईने प्रयत्न केल्याच्या नंतर पण खरंच आज योगेश दादांनी आज ह्या धरणाचा एवढा सर्व गोष्टी करून आज आम्हा सर्वांना एवढी खुश केले। तर खरंच आम्ही अजून अनेक वर्ष म्हणत होतो ते म्हणतात ना घरट पाणी उशाला आणि कोरड घशाला, आम्ही स्वप्न पाहता पाहता थकलो आम्ही। परंतु ती आमची स्वप्न योगेश दादांनी आजला जवळजवळ 195 कोटी हे उपलब्ध करून आज खरंच त्यांनी आमची जी स्वप्न होती, आमच्या मुलांची स्वप्न होती ती खरंच आज त्यांनी योगेशदादांनी मार्गी लावली। 10, 15, 20 वर्ष गेली या धरणाचा ठाव ठिकाणा लागेल नाही, पण एक देव ज्याने आम्ही ज्यांना देव मानतो म्हणजे दादा योगेशभाई, दादा आमचे योगेश दादा, त्यांनी हे काम हातात घेऊन त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं। प्रत्येक मीटिंग मध्ये दौऱ्याला यायचे तर आश्वासन द्यायचं की हे धरणाचं काम मी तुम्हाला पूर्ण करून देईन, मी तुमचा पाण्याचा प्रश्न सोडून। खरंच आज त्यांना देवता मानावा लागेल। त्यांनी आज आम्हाला समजला की दादाने हे आज 2 कोटी काय रक्कम आणलेली, 195 कोटी काहीतरी रक्कम आणलेली आहे। हे ऐकूनच आम्हाला थोडा समाधान झाला की आता हे धरण आमचं पूर्ण होणार। आजच सकाळी आम्हाला समजला की हे मंजूर झालेले आहेत। तेव्हा आम्ही जितकं धन्यवाद देऊ दादा तेवढं कमीच आहे, परंतु हे दादांनी केलं हे चांगलं केलं। 1994ला जे भूमिपूजन झालं आणि ते काम रामदासभाई यांच्या माध्यमातून चालू झालं, परंतु ते काम करता करता युती सरकारने चांगल्या पद्धतीने जोर लावला होता कामाला। 5 वर्षात पूर्ण होईल असं वाटत होतं धरण, परंतु मधली जी आलेली सरकार आहेत त्यांनी ती काम
काही राजकारण झालं असेल त्याच्यामुळे हे एवढे वर्ष गेलेत आणि करता करताला आता जवळजवळ 30-32 वर्ष होत आहेत आणि ह्या धरणा प्रकल्पासाठी आता योगेश दादा नावाचे विद्यमान असे मंत्री गृहराज्यमंत्री त्यांनी हे काम आपल्या स्वतःच्या पॉवरवरचे असं काम 195 कोटी ह्या धरणाला मंजूर केले आहेत. तरी आम्ही विभागातील जे असणारे जी 5 गावं आहेत त्याचबरोबर तळ्यापासून वरती हे सर्वजण त्यांचे आम्ही मनापासून आभार मानतो.